आणखीन किती मुली समोर येतील माहिती नाही. प्रांजल खेवलकरांच्या बाबत गिरीश महाजनांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी एका हॉटेलवर छापा टाकून सुरू असलेल्या रेव पार्टीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधील एका गुप्त फोल्डरमधून 252 व्हिडिओ आणि 1497 अश्लील फोटो सापडले आहेत आणि असा दावा केला आहे हे फोटो आणि व्हिडिओ पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचं देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तर अलीकडेच पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात महिलेच्या संमतीशिवाय फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता यावरून एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलेलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की प्रथमदर्शनी जे सर्व साहित्य जप्त करण्यात आले ते पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की 1400 फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग यांच्याकडे सापडलेले आहेत. अनेक तरुण मुलींना पिक्चर आणि गाण्याचे आमिष टाकून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे, अत्याचार करण्यात आलेले आहेत. प्रांजल खेवलकरांविरोधात ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखीन किती मुली समोर येतील हे माहिती नाही. याबाबत SIT चौकशीची मागणी केली जाते आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. प्रांजल खेवलकरांचा जो दुसरा मोबाईल होता तो पण आता कालच जप्त केलेला आहे. नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही, पण मला असं वाटतं की प्रथमदर्शनी जे सगळं साहित्य सगळ्या त्या 5-6 जणांचं जप्त झालेलं होतं आणि त्यामध्ये जे सगळ्या व्हिडिओ ऑडिओ सगळे जे रेकॉर्डिंग होतं ते मान्य कोर्टासमोर पोलिसांनी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या रुपालीताई चाकणकर यांनी त्या प्रेस घेऊन मांडलेलं आहे होतं. काय काय त्यात आहे काय काय नाही त्यांनी सगळ्या पोलिसांनी त्यांना माहिती दिली आणि त्यांनी मांडलेली होती. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मला काही माहीत नाही. भाऊ, नाशिकचे पालकमंत्री मी होतोय तुम्ही आता हे झालं यार, आता काय काय परत पालकमध्ये जाऊ नका. या प्रकरणात बघायला गेला प्रांजल खेवलकर आणखीन गुन्हे वाढू शकता का पोलिसांच्या तपासानुसार? नाही, आता जे पोलिसांनी सांगितलं कोर्टामध्ये, मान्य न्यायालयामध्ये मान्य रुपालीताई ज्या ठिकाणी बोलल्या त्याप्रमाणे जवळपास 1400 का 1700 सगळे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि अनेक मुली बिचाऱ्या तरुण मुली ज्या आहेत त्यांना आमिष दाखवून कुठे पिक्चरचं कुठे गाण्याचं जे कोर्टात त्यांनी दिलेलं आहे आपण जे वाचतोय सध्या त्याप्रमाणे इतक्या मुली त्याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे. आता त्यातलं कोण कोण कंप्लेंट करणार आहे, कोण तक्रार करणार आहे, कोण नाही आज आपण सांगू शकत नाही. पण मला वाटतं 1 का 2 तक्रारी आपणच म्हणता आहात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. त्यावर आता पोलीस सगळे चौकशी करतायत की त्या निश्चित त्या रेकॉर्डिंगमध्ये त्या आहेत का नाही आहेत, काय नाही, काय त्यांना बोलणं झालेलं आहे. कारण त्यात चॅटिंग पण आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, सगळंच त्याच्यामध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.